नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 5 जून 2024 वार बुधवार। तर बघूया हवामान अंदाज। शेतकरी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये 3 तारखेपासून 10 तारखेपर्यंत चांगल्या स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात, कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आणि आणखी होणार आहे। त्याचप्रमाणे पुढील 8 दिवसात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाग बदलत वैजापूर तालुक्यात, गंगापूर तालुका, पैठण, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, खुलताबाद, कन्नड, सिल्लोड या सर्व भागात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस दररोज भाग बदलत पडणार आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। त्याचप्रमाणे एक कमी दाबाचे क्षेत्र कोकण किनारपट्टीपासून 220 किलोमीटर अंतरावर, अंदाजे 220 किलोमीटर अंदाजावर एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि त्याची दिशा जी आहे ती उत्तर कोकण, मुंबई, इगतपुरी, नाशिक, मनमाड, मालेगाव, धुळे, जळगाव या दिशेने ते मध्य प्रदेशकडे संपुष्टात येईल। पण त्याचा पाऊस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पूर्वेपेक्षा पश्चिम भागात, म्हणजे वैजापूर तालुका, काही कन्नड तालुका आणि गंगापूर तालुका या दोन्ही तालुक्यात तसा संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यात पाऊस पडेल। पण या 2-3 तालुक्यात पूर्वेपेक्षा पश्चिम साईडला 11 आणि 12 तारखेला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। जर हे कमी दाबाचं क्षेत्र 9 तारखेला निर्माण होऊन त्याची दिशा मी सांगितल्याप्रमाणे जर राहिली तर 11 आणि 12 तारखेला आणखी जोरदार पावसाची शक्यता आहे। धन्यवाद।